वेलकम स्टुडंट्स. या आधीचे तुम्ही पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनची सिरीज पाहिली असेल, त्यामध्ये आपण भरपूर विचारवंतांबद्दल माहिती घेतलेली आहे. ओके, त्यामध्ये आपण काही अभिजात सिद्धांत होते, जसे की त्याच्यामध्ये आपण फ्रेडरिक टेलर पाहिला आहे, हेनरी फायोल पाहिलेला आहे, वेबर पाहिलेला आहे. त्यानंतर आपण बाकीचे अजून बरेचसे थिंकर्स पाहिले. परंतु आज आपण अशा थिंकर्स बद्दल बोलणार आहे ज्यांची थेअरी जे मुद्दे होते ते मुद्दे, त्यांच्या सिद्धांतातले मुद्दे बाकी आजपर्यंत कोणत्याही थिंकर्सने दिलेले नाहीत. अशा थिंकर्स बद्दल आपण चर्चा करतो आहे. आतापर्यंत जे थिंकर्स आपण पाहिलेले आहेत ते सगळे मेल थिंकर्स होते. आज आपण एका फिमेल थिंकर बद्दल चर्चा करत आहे. ते आहे मेरी पार्कर फॉलेट. ओके, मेल डॉमिनेटेड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्ल्ड मध्ये स्वतःचे वेगळं अस्तित्व तयार करणाऱ्या या फिमेल ॲडमिनिस्ट्रेटर त्यावेळेसच्या होत्या. आणि त्यांचे विचार सुद्धा असे होते की त्यावेळेच्या मेल डॉमिनेटेड मस्क्युलाइन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये स्वतःचा लोकशाही दृष्टिकोन त्यावेळेस त्यांनी मांडला. जो लोकशाही दृष्टिकोन त्यावेळेस तर ऍक्सेप्ट नाही झाला, परंतु आज आपण तो लोकशाही दृष्टिकोन ऑर्गनायझेशन मध्ये वापरतो. तो लोकशाही दृष्टिकोन कसा होता ते समजण्यासाठी तुम्हाला मेरी पार्कर फॉलेट पूर्ण समजावं लागतील, त्यांचे सिद्धांत समजावं लागतील. आणि हे सिद्धांत या एकाच लेक्चरमध्ये नाही तर अजून 2 लेक्चर्स आहेत आपले, त्यांच्यामध्ये तुम्हाला मेरी पार्कर फॉलेट पूर्ण कळतील. त्यामुळे या लेक्चर सोबत फॉलेटचे तुम्हाला समोरचे लेक्चर सुद्धा पाहणे आवश्यक आहे. चला पाहूया मेरी पार्कर फॉलेट यांचं डायनामिक ॲडमिनिस्ट्रेशन, ज्याला लोकशाही चैतन्यवाद प्रशासन असं सुद्धा म्हटलं जाते. पाहूया मेरी पार्कर फॉलेट काय म्हणतात ते. सुरुवातीला हे समजून घ्या की मेरी पार्कर फॉलेट या एवढ्या मोठ्या सिद्धांतिक होत्या, एवढे मोठे आपले थिंकर्स होते की त्यांनी ड्रकर नावाचे खूप मोठे जे विचारवंत आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेटर, त्यांना व्यवस्थापन क्षेत्रातील देवदूत असं त्यांना म्हटलं होतं. देवदूत यासाठी म्हटलंय कारण या मेरी पार्कर फॉलेट हे कर्मचाऱ्यांबद्दल बोलतात, त्यांच्या विकासाबद्दल बोलतात. जे त्यावेळेचे थिंकर ज्यावेळेस त्यांनी थेअरी दिली त्यावेळेचे थिंकर्स त्याच्याबद्दल बोलत नव्हते. कर्मचाऱ्यांच्या भल्याबद्दल कोणी बोलायचं नाही, मेरी पार्कर फॉलेट बोलल्या. दुसरा, त्यांना देवदूत यासाठी म्हटलेलं आहे कारण त्यावेळेस त्यांनी जे प्रिन्सिपल्स दिले ते त्यांच्या वेळेच्या फार समोरचे होते. कारण मेरी पार्कर फॉलेटच्या वेळेचा जो काळ होता तो काळ एक्सप्लॉयटेशनचा होता. फक्त ज्यावेळेचे जे ॲडमिनिस्ट्रेशन होतं किंवा त्यावेळेसचे जे इव्हन कंपनीज होत्या त्या एक्सप्लॉयटेटिव्ह मूडमध्ये होत्या, एम्प्लॉईचं पूर्ण एक्सप्लॉयटेशन केलं जायचं. त्यावेळेस त्यांनी असे सिद्धांत देणे जे त्यावेळेस नॉन ॲक्सेप्टेबल होतं. परंतु आज तसं नाही आहे. आज यांचे सिद्धांत ऍक्सेप्ट केले सुद्धा जातात आणि फॉलो पण केले जातात. जसं जसं आपण त्यांच्याबद्दल चर्चा करू तसं तसं या गोष्टी तुम्हाला कळून येतील. त्यांच्या तेवढ्या कीर्तीमुळेच हेनरी फायोल किंवा ओरविक सारखे जे मोठे मोठे प्रशासक होते त्यांच्यावर सुद्धा मेरी पार्कर फॉलेटचा प्रभाव होता. जसं हेनरी फायोल पुढाकार हे एक तत्व स्वतःचं सांगतो. 14 तत्व सांगतो. आपण हेनरी फायोल पाहिलेला आहे, आठवत नसेल पुन्हा लेक्चर पाहते. हेनरी फायोल मध्ये तो 14 मुद्दे सांगतो. 14 मुद्द्यांमध्ये एक मुद्दा असतो इनिशिएटिव्ह आणि पुढाकार. हा कुठून प्रभाव आलेला आहे हेनरी फायोलवर? हा मेरी पार्कर फॉलेट वरून आलेला प्रभाव आहे. एवढा इम्पॅक्ट या मेरी पार्कर फॉलेट यांच्या वेगवेगळ्या विचारवंतांवर होता. त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला जे महत्वाची गोष्ट ती बोलतात ते बोलतात कन्स्ट्रक्टिव्ह कॉन्फ्लिक्ट्स बद्दल. कन्स्ट्रक्टिव्ह कॉन्फ्लिक्ट विधायक संघर्ष, ज्यामध्ये संघर्ष सॉल्व कसा करावा याच्याबद्दल आपल्याला मेरी पार्कर फॉलेट सांगतात की कशा पद्धतीने, कोणत्या पद्धतीने तुम्ही संघर्ष सॉल्व करायला पाहिजे होता. यामध्ये ते सांगतात की नॉर्मली 2 गोष्टी संघर्ष सॉल्व करण्यासाठी वापरले जातात. एक आहे डॉमिनन्स आणि तिसरा आहे कॉम्प्रोमाइज. परंतु चांगला संघर्ष सॉल्व करायचा असेल, चांगल्या प्रकारे सॉल्व करायचा असेल आणि विन विन सोल्युशन मध्ये जर संघर्ष सॉल्व करायचा असेल तर तुम्हाला एकात्मता किंवा इंटिग्रेशन हा फंडा यूज करावा लागतो. ही मेथड यूज करावी लागते. डॉमिनन्स आणि कॉम्प्रोमाइज बद्दल मेरी पार्कर फॉलेट काय सांगतात पहा. ते म्हणतात की समजा एखाद्या वेळेस संघर्ष असेल एक खूप पॉवरफुल व्यक्तीमध्ये आणि एखाद्या गरीब व्यक्तीमध्ये, तर हा पॉवरफुल व्यक्ती काय करतो? तो जो कमजोर व्यक्ती असतो त्याच्यावर डॉमिनन्स करण्याचा प्रयत्न करतो, वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःच्या हिशोबाने सोल्युशन काढतो, जे कमजोर व्यक्तीला ऐकावं लागते. फॉलेट म्हणतात हे सोल्युशन दूरदर्शी नाही, कारण यामध्ये पहिला प्रॉब्लेम हा आहे की या सोल्युशन मध्ये तो जो कमजोर व्यक्ती आहे त्याला सोल्युशन ऍक्सेप्टेबल नव्हता, त्यामुळे तो डेफिनेटली त्याची अंमलबजावणी व्यवस्थित नाही करणार. दुसरा प्रॉब्लेम यामध्ये आहे की हा कमजोर व्यक्ती समोर जाऊन कधीतरी रिबेल पण करू शकतो, त्याच्या विरुद्ध आवाज पण उठवू शकतो. तेच जसं की उदाहरण देतो वर्सेलिस ट्रीटीचा.
वर्सॅलिस ट्रीटीमध्ये जर्मनीवर गोष्टी थोपवल्या गेल्या. त्याचा परिणाम काय झाला? हिटलर उदयास आला, ज्याच्यामुळे वर्ल्ड वॉर 2 सुद्धा झाले. डॉमिनन्स सक्सेसफुल झालं का? नाही झाला. सेम कॉम्प्रोमाइज, तडजोडीबद्दल मेरी पॉर्कर फॉलेट हे सांगतात की तडजोड जी आहे, कॉम्प्रोमाइज जी आहे, यामध्ये कोणीच खुश नाही आहे. दोन्हीही पार्टीज किंवा जेवढे स्टेक होल्डर्स भागधारक आहेत सगळ्यांनी काही ना काही गमावलेलं आहे. त्यामुळे खुश कोणीच नसते या सोल्युशनमध्ये. त्यामुळे अशा सोल्युशनची अंमलबजावणी करताना सुद्धा फार मागे पुढे विचार करतात सगळे भागधारक आणि त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होत नाही. त्याऐवजी जर आपण इंटिग्रेशन किंवा एकात्मता हा जर मेथड वापरली तर सोल्युशन चांगल्या प्रकारे निघू शकते. इंटिग्रेशन मध्ये फॉलेट काय सांगतात की बाबा इंटिग्रेशन मध्ये तुम्हाला सर्वांना सोबत बसून सोल्युशन काढायचं आहे. त्यामध्ये नाही कोणाचं वर्चस्व असणार आहे, नाही कोणाला कॉम्प्रोमाइज करायचं आहे. सगळे बसून सगळे भागधारक सगळ्यांना समान समजून त्या ठिकाणी सोल्युशन काढणार. आणि सोल्युशन कसं काढणार? एखाद्या मोठ्या प्रॉब्लेमला छोट्या छोट्या प्रॉब्लेम्स मध्ये डिवाइड करणार आणि त्या छोट्या छोट्या प्रॉब्लेमचं वेगळं सोल्युशन काढलं जाणार. हे सगळे मिळून त्याचं एक एक थोडं थोडं त्याचं सोल्युशन काढणार आणि या छोट्या छोट्या प्रॉब्लेमचं जसं सोल्युशन निघायला लागते तुमचा मोठा प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होऊन जातो. गव्हर्नमेंट पॉलिसीमध्ये बऱ्याच वेळा असंच करतात. एखाद्या पॉलिसीमध्ये मोठा प्रॉब्लेम आला पहिले त्याचा एक एक प्रॉब्लेम वेगळा करतात आणि त्या एक एक प्रॉब्लेमचं सोल्युशन काढलं जाते. हळूहळू तुमचा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. आणि इंटिग्रेशन मध्ये सगळ्यांना तुम्ही समान समजतात, त्यामुळे जे सोल्युशन निघते ते विन विन सोल्युशन निघते. त्यामुळे ते म्हणतात की इंटिग्रेशन फार आवश्यक आहे. परंतु फॉलेट नंतर स्वतः ऍक्सेप्ट करतात बाबा इंटिग्रेशन अवघड आहे. विन विन सोल्युशन प्रत्येक ठिकाणी निघेल याची काही गॅरंटी नाही, हे फॉलेट स्वतः नंतर ऍक्सेप्ट करतात. त्यामुळे फॉलेट स्वतः नंतर म्हणतात की बाबा ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट इंटिग्रेशन वाटायला लागते मोस्ट ऑफ द टाइम ते कॉम्प्रोमाइज असते, ती तडजोड असते. हे फॉलेट स्वतः ऍक्सेप्ट करतात. परंतु त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्यात इंटिग्रेशनच्या त्या गोष्टी सुद्धा आज सुद्धा आपण फॉलो करतो. डिप्लोमसी फॉलो करतो. डिप्लोमसीमध्ये जसं भारत आणि जपानचे संबंध, ओके, त्याच्यामध्ये आपण असे संबंध ठेवतो की आपल्या दोघांच्या संबंधांमध्ये भारतालाही फायदा होईल आणि जपानलाही फायदा होईल. इंटिग्रेशन किती ठिकाणी आपल्याला अशा गोष्टी आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, एवढ्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला पूर्ण फॉलेट समजून घ्यायचं आहे, पूर्ण थिअरी समजून घ्यायचं. आपण जसा हा कन्सेप्ट समजून घेतला तसे बाकीचे कन्सेप्ट सुद्धा आपल्याला समजून घ्यायचे आहेत फॉलेटचे एवढ्याच सोप्या भाषेमध्ये. आपला जो कोर्स आहे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन त्यामध्ये एवढ्याच सोप्या भाषेमध्ये आपण पूर्ण कोर्स शिकून घेत असतो, जो ऑनलाईन आणि ऑफलाईन मोडमध्ये सुद्धा आहे. जर तुम्ही पुण्यामध्ये असाल, ऑफलाईन कोर्स करायचा असाल तर येत्या 7 जुलै पासून ऑफलाईन कोर्स आपला चालू होणार आहे. त्याच्या ऍडमिशन्स ऑलरेडी सुरू आहेत. जर पुण्यामध्ये नाहीत, ऑफलाईन करणे शक्य नाही आहे, तर ज्ञानदीप ऑप्शनल या ॲपवर आपला ऑनलाईन कोर्स ऑलरेडी अवेलेबल आहे. रेकॉर्डेड लेक्चर्स त्यामध्ये ऑलरेडी अवेलेबल आहेत. तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागेल. तो कोर्स पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन कोर्स सिलेक्ट करावा लागेल. तो मराठी आणि इंग्लिश दोन्ही मीडियममध्ये आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार मीडियम सिलेक्ट करू शकता. आणि त्यानंतर या दोन्ही कोर्समध्ये तुम्हाला सगळे बेनिफिट सुद्धा मिळणार आहे. लेक्चर्स तर आहेतच, ऑनलाईन असो की ऑफलाईन. तुम्हाला नोट्स सुद्धा असणार, मेंटरशिप सुद्धा असणार, माझी पर्सनल मेंटरशिप, आन्सर रायटिंगचे सेपरेट सेशन सुद्धा असणार आणि टेस्ट सिरीज सुद्धा तुमच्याकडून घेतली जाणार. हे तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीमध्ये हे बेनिफिट्स मिळणार आहेत. ओके, तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर इथे तुम्ही पाहू शकतात. 940 542 546 आणि 1 या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही माझ्याकडून तुमचे डाऊट सुद्धा सॉल्व्ह करून घेऊ शकता. ओके, समजून घेऊया नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून फॉलेट. ओके, फॉलेट अजून बाकी आहे आपले. नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून आपल्याला फॉलेट समजून घ्यायचे आहे आणि त्यांचा लोकशाही कसं प्रशासन ते सांगतात ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.